एमफीपी विधी महाविद्यालयात जुवेनाईल जस्टिस ॲक्टवर मार्गदर्शन. ॲडव्होकेट कमलेश पाळेकर सर यांनी विधी विद्यार्थ्यांना बालन्याय व्यवस्थेतील महत्त्वाच्या तरतुदी समजावून सांगितल्या. मराठा विद्याप्रसारक समाज विधी महाविद्यालय नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे स्मृती प्रबोधन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी ॲडव्होकेट कमलेश पाळेकर यांनी जुवेनाईल जस्टिस ॲक्ट या विषयावर विधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ॲडव्होकेट कमलेश पाळेकर सर यांनी जुवेनाईल जस्टिस ॲक्टमधील महत्त्वाच्या तरतुदी, बालकाचे वय निश्चित करण्याची प्रक्रिया, जन्म प्रमाणपत्रासह उपलब्ध कागदपत्रांचे महत्त्व तसेच वय निश्चित करण्यासाठी आवश्यक असल्यास वैद्यकीय चाचणी याबाबत माहिती दिली. 18 वर्षाखालील व्यक्तीच्या प्रकरणात बाल न्याय व्यवस्थेची प्रक्रिया लागू होते. तसेच बालकाला कारावास किंवा मृत्यूदंडासारखी शिक्षा देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुवेनाईल जस्टिस बोर्डची रचना व भूमिका, बालकाच्या जमिनी संदर्भातील तरतुदी, बालकल्याण अधिकाऱ्याची भूमिका तसेच पोलीस कोठडीऐवजी बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या विशेष प्रक्रियेबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील बालकांच्या प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही कशी केली जाते याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. बाल न्याय व्यवस्थेचा मुख्य उद्देश केवळ शिक्षा देणे नसून बालकांचे संरक्षण, सुधारणा आणि पुनर्वसन हा असल्याचे ॲडव्होकेट कमलेश पाळेकर सर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे देत संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मराठा विद्याप्रसारक समाजाचे विधी महाविद्यालयाचे सीडीसी अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव चौरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुंडलिक भोसले सर, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर संध्या गडाख, विधी अध्यापक डॉक्टर मनोज पोकळे सर, सारिका भिसे मॅडम, राहुल बल्लाळ सर, गांगुर्डे मॅडम, बाविस्कर मॅडम, डॉक्टर घुमरे मॅडम, पवार सर यांच्यासह शिक्षक वर्ग, ॲडव्होकेट तसेच मोठ्या संख्येने विधी विद्यार्थी उपस्थित होते. कैलासवासी ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे स्मृती प्रबोधन सप्ताहाचे आयोजन CMCS कॉलेज, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, गंगापूर रोड येथे करण्यात आले असून 25 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत विविध विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विधी विद्यार्थ्यांना कायद्याचे सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रियेची सांगड घालण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळत आहे.